काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि जे काही निर्णय असतात ते दिल्लीवरून माननीय खरगे साहेब, माननीय राहुल गांधी आणि जी टीम आहे नॅशनल कमिटी आहे ते निर्णय करते. हे सपकाळ साहेबांनी जे सांगितलंय कुठेतरी आम्ही पण त्याच्याशी सहमत आहोत. पण जे काही पक्षश्रेष्ठीचा निर्णय असेल आणि जो काही दिल्ली ठरवेल तेच होणार. आज काँग्रेसची पहिली नवी कार्यकारिणी बैठक होती आणि जे कोअलिशनचं आहे ते शिवसेना असो की मनसे असो, तर आज असं ठरलं आहे, कार्यकर्त्यांचं असं मत होतं की काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे. मात्र यामध्ये जे दिल्लीचे जे तुम्ही श्रेष्ठ नेते पक्षश्रेष्ठी म्हणताय ते महाविकास आघाडीमध्ये लढण्यास तयार आहेत का, किंवा स्वबळावरती लढणार? आणि त्यांच्याकडे हे ज्या कार्यकारिणी बैठक आहे त्यांचे जे निर्णय किंवा जे इच्छा हे केलेलं आहे ते त्यांच्याकडपर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे? काँग्रेसची एक पद्धत आहे की जे काही कार्यकारिणी बैठकीमध्ये निर्णय होतात ते लिखित स्वरूपात पूर्ण डिटेल्स दिल्लीला पाठवली जाते. पक्षश्रेष्ठींना कळवलं जाते सगळ्यांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना आणि जे नेतेगणांच्या सगळ्यांच्या जे नेतेगण आहेत काँग्रेसचे सगळे स्वतःचं मत मांडतात आणि त्याच्यावरच डिस्कशन होऊन निर्णय घेतला जातो. मात्र संजय राऊत यांचं असं म्हणणं आहे की जे काँग्रेसचे सरचिटणीस आहे के सी वेणुगोपाल आणि यांची स्वतः राहुल गांधी यांच्याशी चर्चा झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर यावरती असं कसं पाहता की राज ठाकरे यांची सुद्धा इच्छा आहे त्यांनी जसं म्हटलं, तर यावरती कसं पाहता आपण? महाविकास आघाडी हा एक घटक होता, लोकसभा लढलेले, विधानसभा लढलेले, तर हा घटक आहे आणि त्याला कोणीही इग्नोर करू शकत नाही. आणि असं असल्यामुळे आता मुंबई महानगरपालिका किंवा महानगरपालिका जे निवडणुका येतात तर ही चर्चा होणं गरजेचं आहे आणि होणं ही स्वाभाविक आहे. आणि जे छोटे मोठे लोकल डिसिजन्स असतात ते महाराष्ट्र प्रदेश आहे, मुंबई प्रदेश घेतं. पण मोठे निर्णय असतात, कोअलिशन बरोबर असतात, ते सगळे निर्णय दिल्लीला जातात. म्हणून ते दिल्लीला जातील पण आणि चर्चा पण होतील त्याच्यावर. पाहिलं गेलं तर बदलापूर महानगरपालिका आहे, तिथे भाजप आणि अजित पवार गट यांचं जो आहे युतीची घोषणा झालेली आहे. मात्र शिवसेना कुठे ना कुठे डावलण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जात आहे. याच्यावरती आपण कसं पाहतात? हिंदीमध्ये म्हणतात ना, ये तो होना ही था. आता जसं मी दुसऱ्या पक्षांबद्दल बोलत नाही, पण भाजप आणि शिवसेना एवढे काळापासून वेगवेगळे वर्ष एकत्र होते आणि हळूहळू कधी कोणाला अभिमान येतो, गुमान येतो ना, मग तो आपल्याबरोबर आपण ज्या पक्षांबरोबर मोठे झालो आहोत किंवा त्यांना विसरायला सुरुवात करते. भाजपने, शिवसेने, उबाटा गटांबरोबर पण तेच केलं आणि आता म्हणजे म्हणतात ना, ये तो झाकी आहे पिक्चर भी पुरी बाकी है. तर आता हळूहळू शिंदे गटांबरोबर पण तेच चालू आहे आणि होणारच आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला ह्याच गोष्टीचा फायदा होणार. काँग्रेस मनसे पक्षाकडनं वाचतं आहे का ते? त्यांच्यामुळे जर ते आले महाविकास आघाडीमध्ये आले तर उत्तर भारतीय मतं जे काँग्रेसकडे आहे ते त्यांना मिळणार नाही, काँग्रेसला ही भीती आहे का? कुठेतरी कुठल्या एका पॉईंटपर्यंत हे खरं पण आहे. पण जेव्हा आपण म्हणतो की एक मोठा दुश्मन असतो किंवा मोठा खतरा असतो, जर तुम्हाला मोठा राक्षस त्याला संपवायचं असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्र काम करावं लागेल. आणि जेणेकरून पहिला जो सगळ्यात मोठा जो त्रास आहे देशासाठी आहे, महाराष्ट्रासाठी आहे, आज मुंबई महानगरपालिकेची जी अवस्था आहे ती सगळ्यांनीच पाहिली आहे, मुंबईने पण पाहिली आहे. रस्त्यापासून ते प्लॉट्सपर्यंत सगळं विकासकांना जात आहे, प्रायव्हेट लोकांना जात आहे. तर ह्यासाठी जर समजा मोठ्या नेत्यांना वाटलं की एकत्र यायला पाहिजे तर ठीक आहे, कुठेतरी हे पण सहन करावं लागतं किंवा हे पण एकत्र यावं लागतं, हे मीही मान्य करते. उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी त्यांना भेटायला चालले, त्यावरती काय म्हणाल? मला वाटतं तुम्ही कुठेतरी चुकीचं बोलता. हे निवडणूक आयोग उरला नाही, भाजप आयोग झालेला आहे. म्हणजे आता भाजप आयोगांना भेटून पक्षश्रेष्ठी आहेत किंवा सर्वपक्षीय जे नेतेगण आहेत मिळून फायदा व्हायला पाहिजे, जनतेचं भलं व्हायला पाहिजे, संविधान आणि डेमोक्रेसी वाचायला पाहिजे. पण उद्या काय होईल ते काही बोलू शकत नाही. आता भाजप आयोगाकडे उद्या सगळे पक्षमंडळी जाणार आहेत
आता वॉर्ड बाउंड्रीज बनल्या, सजेशन ऑब्जेक्शन आले, सुनावण्या झाल्या आणि त्याच्यावर जे काही निर्णय होईल ते होईल. आता असं ऐकण्यात आलं आहे की जेव्हा वोटर लिस्ट निघणार आहे, सजेशन ऑब्जेक्शन घेतील पण सुनावणी नाही आहे. म्हणजे कुठेतरी हा दुसऱ्या पक्षांना अनएथिकली अनडेमोक्रॅटिकली दाबण्याचा प्रश्न आहे. आज माननीय राहुल गांधीजींनी पुराव्या सकट वोट चोरीचे एवढे आरोप पण केले, सबमिशन्स पण केलेत, तरीसुद्धा आज वोटर लिस्ट निघते आणि त्याच्यावर सुनावणी ठेवणार नाही आहे. म्हणजे ह्या लोकांना कुठेतरी मनस्थिती ऐकायची नाही आहेत, स्वतःच्या चुका चालू ठेवायच्या आहेत आणि असंच ही पद्धतच डावळायची जी डेमोक्रेसी आपण बोलतो इंडिया इज द लार्जेस्ट डेमोक्रेसी, ह्याला पूर्णपणे नष्ट करायचाच एक सुरुवात झालेली आहे. आपण असा आरोप लावताय की भाजप कुठे ना कुठे वोट जे मतदार यादी आहे त्याच्यामध्ये गडबड करेल. आज जर त्यांना गडबड करायची नाही आहे किंवा त्यांची माइंडसेट तसा नाही आहे, आम्ही जर समजा चुकीचा विचार करतोय, तर आज सुनावणी जे एवढ्या वर्षापासून इलेक्शन्स होत आहेत, वोटर यादी निघाली, सजेशन ऑब्जेक्शन आणि त्याच्यावर सुनावणी होते इंडिव्हिज्युअली. सुनावणी कशाला बंद करता? कारण त्यांना भीती आहे सुनावणी झाली तर त्यांना ते कदाचित त्याच्यावर निर्णय घ्यावा लागेल आणि तो त्यांच्या बॉसेसच्या विरोधात असेल, म्हणून ही सुनावणीच बंद केली. म्हणजे लोकांची, नेत्यांची किंवा पार्टी पक्षात लोकांची, कार्यकर्त्यांची सुनावणी केली नाही. आम्ही जे केलं तेच बरोबर आहे हे करून त्यांना गेम केलेला आहे पूर्णपणे. इलेक्शन हा इलेक्शन न राहून एक गेम झालेला आहे.